नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। 2023च्या खरीप हंगामात सोयाबीन व कापूस दर हमी भावाच्या खाली राहिल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। त्यामुळे राज्य सरकारने 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी नोंद असलेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 20 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सरसगट 1000 रुपये तर 20 गुंठ्यापेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय घेतला। परंतु त्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली नव्हती। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। अखेर शुक्रवारी राज्य सरकारने या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। या शासन निर्णयात सोयाबीन व कापूस अनुदान वितरण कार्यपद्धती निश्चित केली आहे। तर हे अनुदान वितरण कशा पद्धतीने असणार आहे, शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी ई-केवायसी करावी लागणार का, तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। राज्य सरकारने अनुदान वाटपाची कार्यपद्धती निश्चित केली आहे। 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी नोंदणी असलेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची माहिती म्हणजेच डेटा महाआयटीकडे जमा झाला आहे। त्यानुसार यादी गावाच्या ग्रामपंचायत व इतर दर्शनी भागात प्रसिद्ध करण्यात आली आहे। तसेच शेतकऱ्यांकडून आधार संमती आणि सामायिक खातेदारांकडून ना हरकत प्रमाणपत्र कृषी सहाय्यकांनी भरून घेतले आहे। त्यामध्ये आधार क्रमांक, मोबाईल नंबर, संपूर्ण नाव, पत्ता आदी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे। शेतकऱ्यांनी दिलेली संमती पत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आली आहे। पात्र शेतकऱ्यांची माहिती ई पीक पाहणी पोर्टलवरील माहितीशी तपासली जाणार आहेत। कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित माहिती scagridbt.myit.org च्या पोर्टलवर अपलोड करून तपासून घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत। म्हणजेच ई पीक पाहणी नोंदणी शेतकऱ्याचे नाव आणि आधार याची जुळवणी करून घेण्यात येणार आहे। त्यासाठी 90% जुळवणी टक्केवारी निश्चित केली आहे। म्हणजेच ई पीक पाहणी नोंदणी शेतकऱ्याची माहिती आणि आधारवरील शेतकऱ्याची माहिती जसे की आधार क्रमांक बरोबर आहे की नाही आणि संबंधित व्यक्तीचाच आधार क्रमांक आहे की नाही याची खात्री करून घेण्यात येणार आहे। बहुतांश शेतकऱ्यांच्या नावामध्ये बदल असतो। उदाहरणार्थ बाबू असेल तर बाबूराव, दत्ता असेल तर दत्तात्रय अशा नावांचे बदल असू शकतात। परंतु यामध्ये 90% जुळवणी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे। सोयाबीन व कापूस अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागणार आहेत का, यासंबंधीची महत्त्वाची माहिती आपण इथे थोडक्यात बघू। आधार केवायसीसाठी पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा डेटा वापरण्यात येणार आहे। म्हणजेच ई-केवायसी केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांचा आधार पीएम किसान आणि नमोच्या डेटाशी जुळतो की नाही ते तपासून घेण्यात येणार आहे। अलीकडेच 90,88,000 शेतकऱ्यांना नमोच्या हप्त्याचे वितरण करण्यात आलं आहे। त्यामुळे नमोचा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे। म्हणजेच अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याची गरज नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही, म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत नाही, अशा शेतकऱ्यांना नव्याने ई-केवायसी करून घ्यावी लागणार आहे। ज्या शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी झालेली नाही त्यांची याच पोर्टलवर आधार ई-केवायसी करण्यात येणार आहे, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे। महाआयटीने तयार केलेल्या पोर्टलवर कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पोर्टलचं लॉगिन देण्यात येणार आहे। पोर्टलवर गावाची माहिती भरण्यासाठी लॉगिन देण्यात येणार आहेत। तसेच शेतकऱ्यांची माहिती जसं की आधार क्रमांक, मोबाईल नंबर, नाव भरण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। यानंतर तालुका कृषी अधिकारी माहिती तपासून घेतील आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे माहिती पुढील कार्यवाहीसाठी पाठवली जाईल। दरम्यान अनुदानाची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते। त्यामुळे राज्य सरकारने अनुदान कार्यवाही तात्काळ करण्यासाठी माहिती संकलन, संगणक आज्ञावली विकसन, योजनेचा प्रचार प्रसार आदी कार्यवाहीसाठी कृषी सहाय्यकाला प्रति लाभार्थी 20 रुपये तसेच तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रति लाभार्थी 5 रुपये अर्थसहाय्य कमाल 2% मर्यादेत देण्यात येणार आहेत। थोडक्यात सोयाबीन कापूस अनुदान योजनेची कार्यवाही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल। म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीन कापूस अनुदान रक्कम जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।